आपल्याला आता पुढचा जो पॉइंट शिकायचा आहे तो म्हणजे न्यूरल टिश्यू विषयी बघायचं. ठीक आहे. आता तुम्हाला जर म्हटलं व्हॉट इज द टिश्यू किंवा त्याच्या अगोदर म्हटलं व्हॉट इज द सेल, तुम्ही सांगता इट इज द स्ट्रक्चरल फंक्शनल फंडामेंटल युनिट ऑफ द बॉडी दॅट इज कॉल्ड एज अ सेल. व्हॉट इज द टिश्यू? टिश्यू म्हणजे ग्रुप ऑफ सेल विच परफॉर्म द सिमिलर फंक्शन. म्हणजे सेलचा एक ग्रुप आहे आणि जे सारखं काम करतात. आता मी जर म्हणलो न्यूरल सेल, न्यूरल सेलचं काय काम आहे? इलेक्ट्रिक इम्पल्स काय करणे, ट्रान्समिट करणं. मग मी जर म्हणलोय न्यूरल टिश्यू, मग त्यांचं पण काय काम आहे? जे सेलचं काम आहे न्यूरल इम्पल्सेस काय करणे, ट्रान्सफर करणे. आपल्याला जो आता नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे तो म्हणजे न्यूरल टिश्यू बघायचा आहे. ठीक आहे. आपण कालच्या लेक्चरमध्ये प्लॅनेरिया नर्व्हस सिस्टीम बघितल्या, त्याच्यानंतर दुसरं काय बघितलं होतं आठवतं? हायड्रा. अॅनिमल मध्ये म्हणलं तर प्लॅनेरिया. प्लॅनेरियाचा फायलम कोणता आहे? प्लॅटी हेल्मंथिस है ना. ओके. असं काय बरं. नेटवर्क कोणामध्ये असते? नर्व नेटवर्क हायड्रा मध्ये असते. ओके. त्याच्यानंतर गॅंग्लियन कोणामध्ये प्रेझेंट असतात? प्लॅनेरिया मध्ये प्रेझेंट असतात. दॅट इज व्हीएनसी. व्हीएनसी म्हणजे व्हेंट्रल नर्व कॉर्ड कोणामध्ये प्रेझेंट असतात? प्लॅनेरिया मध्ये प्रेझेंट असतात. आपण या सगळ्या गोष्टी कालच्या लेक्चर मध्ये बघल्या. आता पुढचा जो घटक बघायचा आहे तो म्हणजे आपल्याला बघायचा आहे दॅट इज द न्यूरल टिश्यू. द न्यूरल टिश्यू कन्सिस्ट ऑफ प्रायमरी 2 टाइप्स ऑफ सेल्स. बघा या टिश्यू मध्ये किती असतात? 2 टाइपचे काय असतात ना सेल्स असणार. मग कोणते? पहिला असणार दॅट इज द न्यूरॉन्स. पहिला जो असतो दॅट इज द न्यूरॉन्स आणि दुसरा जो असतो दॅट इज द न्यूरोग्लिया. बघा न्यूरॉन्स न्यूरोग्लिया, न्यूरॉन्स न्यूरोग्लिया किंवा न्यूरोग्लिया न्यूरॉन्स. ओके. और त्यालाच काय म्हणले? न्यूरोग्लियाला काय म्हणले? दॅट इज कॉल्ड एज द ग्लियल सेल्स. व्हाईल नर्व इज अ बंडल ऑफ एक्झॉन. द वर्ड इज कॉल्ड एज द नर्व. बघा नर्व हे काय बंडल आहे ऑफ एक्झॉन. तुम्हाला माहिती आहे नर्वचं जर स्ट्रक्चर माहिती आहे. फॉर एक्झाम्पल हे माझं जे हात आहे याला जर मी म्हटलं की हा एक नर्व सेल आहे. ठीक आहे. जे फिंगर दिसत ना दॅट फिंगर लाईक प्रोजेक्शन आर कॉल्ड एज द डेंड्राइट्स. ओके. हा पाम रिजन जो दिसतो ना दॅट इज कॉल्ड एज द सेल बॉडी किंवा आपण सायटो म्हणतो. सेंटरला जर तुम्ही गोल ड्रॉ केलो दॅट इज द न्यूक्लियस. ओके सिंपली. आणि जो खाली भाग दिसतो ना हात जो माझा खाली दॅट इज नोन एज द एक्झॉन. आणि इथून जर असं सिंपली मी असं ठेवलंय दे आर कॉल्ड एज द टर्मिनल बर्ड्स. म्हणजे आपण एका हातामध्ये आपण सिंपली लक्षात ठेवू शकता द स्ट्रक्चर ऑफ नर्व. आणि त्यातला जो लॉन्जिट्युडनल किंवा लॉंग रॉड लाईक स्ट्रक्चर असतो स्ट्रेट असतो त्याला म्हणायचं एक्झॉन. त्याला काय म्हणायचं? एक्झॉन. ओके. व्हाईल नर्व इज द बंडल ऑफ एक्झॉन. द वर्ड नर्व इज सेड टू बी द बंडल ऑफ एक्झॉन आउटसाइड द CNS. While inside the CNS for the same word is called as the tract. CNS च्या बाहेर म्हणायचं असलं की त्याला काय म्हणायचं? नर्व. आणि CNS च्या मध्ये म्हणायचं असेल त्याला काय म्हणायचं? ट्रॅक्ट इज युज्ड. द नर्व मे बी सेन्सरी और द मोटार और मिक्स. बघा नर्वचे पण 3 टाइप पडतात. पहिला सेन्सरी, दुसरा मोटार आणि तिसरा मिक्स्ड. सेन्सरी, मोटार आणि मिक्स्ड याचं फंक्शन काय आपण बघणार आहोत. ओके. दॅट इज दे हॅव्हिंग द बोथ 3 द टाइप दॅट इज द सेन्सरी मोटार. इथे 2 दिलेत आणि त्यासोबतच कोणता असतो दॅट इज द मिक्स्ड. त्याच्यामध्ये दोन्ही पण असतात. सेन्सरी प्लस मोटार फायबर्स प्रेझेंट असणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपण याला जर नोट करायचं म्हटलं तर कशा पद्धतीने असणार आहे बघूयात आपण. ठीक आहे. वन मिनिट. आपण काय शिकत होतो आता? नर्व टिश्यू. बरं. नर्व टिश्यू मध्ये 2 सेल येतात ना. ओके. पहिली सेल म्हणजे नर्व्स. ओके. आणि दुसरी म्हणजे न्यूरोग्लियल सेल्स. हो ना. ओके. आणि त्याच्यानंतर जे नर्व्स पडतात नर्व असतात ना ते नर्व जर CNS मध्ये असतील ना दे आर कॉल्ड एज द ट्रॅक्ट. आणि आउटसाइड ऑफ CNS असतील तर दे आर कॉल्ड एज द त्यांना काय म्हणतात? नर्व म्हणतात. बरोबर आहे. काय उलट नाही झालं? उलट झालं म्हणतेस? खरं उलट झालं. जर नाही झालं तर अरे CNS मध्ये ट्रॅक असतात. लक्ष द्या. While inside the CNS for the same the word tract is used. Okay. and outside जे असतात they are called as the nerves. ओके. म्हणजे कसं लक्षात ठेवायचं मला सांगा. आपल्या बॉडी थ्रू आउट द काय ट्रॅक्ट असतात. आपण काय म्हणतो? नर्व्स आहे. ते आउटसाइड ऑफ द CNS. ब्रेन मध्ये असतात. ते तुम्ही वर्ड कधी यूज केलं नाही मला माहिती आहे. त्याच्यामुळे दे आर कॉल्ड एज द ट्रॅक्ट. आउटसाइडला नर्व्स, इनसाइडला ट्रॅक्ट. ओके. आणि या ठिकाणी फायबर जे असतात ना फायबर्स त्या फायबरचे 2 प्रकार खरं तर 3 पडतात. त्याला आपण सेन्सरी. ओके. त्याला आपण न्यूरल फायबर म्हणूयात. दे आर कॉल्ड एज द न्यूरल फायबर्स किंवा नर्व फायबर्स म्हणूयात. त्याचे
तीन प्रकार पडतात. त्यातला पहिला जो प्रकार आहे त्याला म्हणूया मोटर, दुसरा जो आहे सेन्सरी, आणि तिसरा जो दिलाय पण नोट केला नाही तिथं, दॅट इज कॉल्ड ॲज द मिक्स्ड. ओके फायबर आहे. ओके मोटर म्हणजे काय, सेन्सरी म्हणजे काय आणि मिक्स्ड म्हणजे काय हे आपल्याला पुढे बघायचं आहे. एवढं काय अडचण आहे कोणाला? ठीक आहे, नाही पुढे बघा. ऑल दिस अलॉंग विथ द नर्वस ऑर्गन मेक अप द नर्वस सिस्टीम. मग तुम्हाला जर कोणी विचारलं की बाबा हे नर्वस सिस्टीम नेमकं बनलेली कशी आहे, जर तुम्हाला म्हणलं की डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी बनली, तर तुम्ही सांगशाल सर माउथ पासून सुरू होणार आहे ॲनस पर्यंत आहे. माउथ मध्ये सलायव्हरी ग्लँड्स असतात, त्याच्यानंतर जीभ असणार आहे, तीत असणार आहे, त्याच्यानंतर तुम्ही जर गेला तर ओसोफेगस असे सगळ्या ऑर्गनची नावं सांगतात. जर मी म्हटलं की नर्वस सिस्टीम कशापासून बनली, तर तुम्हाला ऑर्गन पण सांगावं लागतील आणि सेल्स पण सांगावं लागतील कोण काम करतात. तर तुम्ही म्हणशाल सर जी सीएनएस जे म्हणजे सिंपली जे नर्वस सिस्टीम बनली ना त्याच्यामध्ये ब्रेन खूप महत्वाचा आहे, त्यानंतर स्पायनल कॉर्ड महत्वाचा आहे, त्यासोबत 9 सेल महत्वाचे आहेत. 9 सेल मध्ये प्रकार पडतात, सेन्सरी, मोटर, मिक्स्ड हे सगळे. अजून जर सांगा वाटलं सर त्यांच्यामध्ये सीएनएस असते, त्यांच्यामध्ये पीएनएस असते, त्यांच्यामध्ये एएनएस असते, सेंट्रल नर्व्हस सिस्टीम, पेरिफेरल नर्व्हस सिस्टीम आणि ऑटोनॉमस नर्व्हस सिस्टीम. या सगळे जण मिळून काय बनलेले आहे, नर्वस सिस्टीम बनलेली आहे. ओके म्हणून ते काय झाले, ऑल दिस अलॉंग विथ द नर्व्स ऑर्गन अप टू द नर्वस सिस्टम ऑफ द हायर एनिमल अँड ब्रिंग अबाउट द कोऑर्डिनेशन अँड द कंट्रोल ऑफ व्हेरियस activities of the body. Now, what is the function of the digestive system? Digestion of the food. Just like that, what is the function of the nervous system? Control and coordination. आपल्या टॉपिकचं नाव आहे. आपल्याला काय करायचं, बॉडीवर कंट्रोल करायचं, कोऑर्डिनेशन करायचं. हे फंक्शन कोणाचं असणार आहे, नर्वस सिस्टमचं. अँड दिस इज डन थ्रू द, आता हे चाललंय सगळं रिसेप्टर्स पाहिजे ना, विच ब्रिंग इन अ सेन्सरी इनपुट. ओके अजून एक गोष्ट इथे लक्षात ठेवा की बाबा एक इनपुट काय असते आणि आउटपुट काय असते, ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो. ओके हा एक पर्सन आहे. ओके याला इन्फॉर्मेशन चालली त्याच्या बॉडीमध्ये ब्रेनकडे, ते आहे इनपुट. म्हणजे तो काय करतोय, सेन्स करतो. कशाच्या माध्यमातून माहिती आहे, रिसेप्टर्स. अजून कशाच्या माध्यमातून म्हणलं, सेन्सरी नर्व्स. हो ना, सेन्सरी नर्व्स. काय प्रॉब्लेम नाही, मी एखाद्या ऑब्जेक्टला टच करतोय, माझ्या फिंगर टच करतोय, तर इथे जे रिसेप्टर्स आहेत, ओके जे सेन्सरी नर्व्स आहेत ते इन्फॉर्मेशन कलेक्ट करतील आणि इथून माझ्या ब्रेनकडे सेंड करतील. एवढं ठीक आहे. आता ब्रेन त्याच्यावर प्रोसेस करेल आणि त्याच्यावर तो काय करेल, आउटपुट देईल ना, त्याला म्हणायचं रिॲक्ट. आणि रिॲक्ट कोणत्या माध्यमातून करतो, मोटार नर्व्स. समजायला ठीक आहे. मला ह्या हाताला पोवाले, मी हाच हात काढेल ना, हात थोडी जवळ ओढणार आहे, त्याला म्हणायचं प्रोसेसिंग करून आलेली इन्फॉर्मेशनला आउटपुट करतोय तो. ओके म्हणजे कोण करणार आहे, ते मोटार नर्व्स. आणि या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा रोल प्ले कोण करते, सेन्सरी नर्व्स आणि सोबत मोटार नर्व्स. मी याच्यासोबतच तुम्हाला व्हॉट इज द फंक्शन ऑफ सेन्सरी नर्व, व्हॉट इज द फंक्शन ऑफ द मोटार नर्व्स सांगितलं. मग रिसेप्टर्स कोणासोबत असतात, सेन्सरी नर्व सोबत. रिसेप्टर्स कुठे असतात, कारण की सेन्स करायचे ना, म्हणून ते रिसेप्टर्स त्या ठिकाणी सेन्सरी नर्व पाशी असणार आहे. ठीक आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. पुढे बघा, दिस इज डन थ्रू द रिसेप्टर्स विच ब्रिंग इन अ सेन्सरी इनपुट टुवर्ड्स द सेंट्रल नर्व सिस्टम अँड प्रोसेसिंग इज कॅरीड आउट अँड द सीएनएस अँड देन थ्रू. बघा ओके आता सीएनएस कडे आणि प्रोसेस झाला. तुम्हाला माहिती आहे का, ब्रेनला काय म्हणतात माहिती आहे, दे आर कॉल्ड एज सीपीयू ऑफ अ बॉडी. जसं कम्प्युटरमध्ये सीपीयू असते ना, दॅट इज द सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. कोणाचं, कम्प्युटरचं. तसंच आपल्या बॉडी मधलं जे सीपीयू आहे ते कोण आहे, ब्रेन. कारण की आलेली इन्फॉर्मेशन घेते, त्याला प्रोसेस करते आणि आउटपुट करते, रिॲक्ट करते. ओके म्हणूनच ब्रेनला सुद्धा काय म्हटलं जातं, ब्रेन इज कॉल्ड एज द सीपीयू ऑफ द बॉडी. ओके दॅट इज द सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. इथं बघा एक एक पॉईंट आहे, मी जेव्हा याची गरज पडेल तेव्हा मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. मोटार कमांड अँड द रिस्पॉन्स इज सेंट आउट द नर्व अरायजेस फ्रॉम द सायटॉन ऑफ द सीएनएस. आता तुम्हाला समजलं असेल सायटॉन म्हणजे काय, सायटॉन म्हणजे सेलची बॉडी. पण कोणत्या सेलची बॉडी आहे, न्यूरॉनच्या सेलची बॉडी. ओके मग सीएनएस सेंट्रल नर्व सिस्टीम मध्ये जे सायटॉन सेल न्यूरॉन्स असतात त्यांच्या बॉडी पासून काय तयार होतात, that nerves motor commands they are arises from the cytons of the CNS and travel throughout the body and transmitting the nerve impulses to or from a CNS. ओके म्हणजे बाहेर इन्फॉर्मेशन घ्यायचं, ठीक आहे, ते इन्फॉर्मेशन सीएनएस मध्ये न्यायचं आणि तिथून परत आपल्या बॉडीमध्ये काय करायचं, ते ट्रान्सफर करायचं. म्हणजे एक प्रकारचं नेटवर्क आहे. जसं तुम्ही इंटरनेट असते बघा, जर तुम्ही इंटरनेटची जर इमेज बघला ना, तर सगळे देशाचे लाईन्स असे जोडल्यासारखे दिसतात. ओके सगळे लाईन्स
फायबर्स जोडल्यासारखे दिसतात, ओके, सिग्नल जोडल्यासारखे दिसतात. तसंच आपल्या ह्युमन बॉडीमध्ये इन्फॉर्मेशनला ट्रान्समिट करण्यासाठी काय असणार आहे, केबल असणार आहे, सिंपली केबल टाईप. मग हे केबल कोण आहे, दे आर कॉल्ड एज द न्यूरॉन सेल्स किंवा नर्व सेल म्हणतात, समजलं. आणि मोठा कम्प्युटर म्हणलं तर आपल्या डोक्यातलं काय असणार आहे, ब्रेन असणार आहे, ठीक आहे. आणि डेटा म्हणजे काय, आपण जे सेन्स करतो ना ते सगळं काय असणार आहे, डेटा असणार आहे, ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का, नाही, सोपं आहे, ठीक आहे. पुढे आपल्याला जे बघायचं आता एक एक गोष्ट बघायची, ती म्हणजे न्यूरॉन्स किंवा नर्व सेल. दीज आर स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ नर्व सिस्टम. जसं मी जर म्हणलं सेल इज अ स्ट्रक्चरल फंक्शनल फंडामेंटल युनिट ऑफ द बॉडी, तसंच नर्व सिस्टमचं जर सांगा म्हटलं तर नर्व सेल्स आर द स्ट्रक्चरल फंक्शनल फंडामेंटल युनिट ऑफ द नर्वस सिस्टम. कारण की त्यांच्याशिवाय काय चालणार आहे का, चालेल काय, नर्व सेलच नाही, नर्व टिश्यूज नाही. आता आपल्या बॉडीतले सगळे नर्वस सिस्टमच काढून टाकले, आपण काय सेन्स करू शकतो का, नाही ना. ती सिस्टम महत्वाची आहे, कारण की ती इन्फॉर्मेशनला काय करणार आहे, ट्रान्समिट करणार आहे, कंट्रोल करणार आहे, कोऑर्डिनेशन करणार आहे, ठीक आहे. आणि त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे नर्व सेल, आणि त्याला काय म्हणलंय, न्यूरॉन्स म्हणलेलं आहे, ठीक आहे. आता ऑलरेडी तुम्हाला मी न्यूरॉनचं स्ट्रक्चर सांगितलं म्हणून काय प्रॉब्लेम नाहीये, ठीक आहे. इच मल्टीपोलार न्यूरॉन, आता बघा मल्टीपोलार म्हणजे अनेक त्याला पोल्स आहेत, ओके. मल्टीपोलार न्यूरॉन्स हॅज द 3 पार्ट्स. किती पार्ट्स असतात, 3. पहिला, दुसरा, तिसरा, ओके. सायटॉन, त्यालाच आपण सेल बॉडी सुद्धा म्हणू शकतो. डेंड्रॉन्स, फिंगर लाईक प्रोजेक्शन, आणि सगळ्यात लॉंग असतो दॅट इज द एक्झॉन. अँड द सायटॉन हॅज, आता सायटॉन काय असतो, सेंटर नाही ना सायटॉन. दॅट सायटॉन हॅज अ डिस्टिंक्ट सेंट्रल न्यूक्लियस, म्हणजे त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, न्यूक्लियस विथ अ न्यूक्लिओलस, म्हणजे न्यूक्लियस आहे त्यासोबतच काय आहे, न्यूक्लिओलस आहे, विथ अ डिस्टिंक्ट न्यूक्लियस और द न्यूक्लिओलस अँड द न्यूक्लिओप्लाझम. बघा खूप सोपं आहे, जे म्हटलं तुम्ही डायग्राम काढून दाखवतो, एक मिनिट. माझे डायग्राम समोर की नाही माहित नाही, मी जसं काढतो सिंपली समजण्यासाठी ती वाली काढतो. काय काढतो मी सांगा बरं तुम्ही, डेंड्राइट्स, काय असला न्यूक्लियस. जेवढे सांगितले तेवढे सांगतो. इथे खरं तर अजून टर्मिनल बर्ड्स असतात माहिती आहे. हा काय आहे, एक्सॉन. हे काय, डेंड्राइट्स, ओके. आणि याच्यामध्ये जे फ्लुइड प्रेझेंट असते ना, दॅट फ्लुइड इज कॉल्ड एज द न्यूक्लिओप्लाझम. बरोबर, न्यूक्लिओप्लाझम आहे की सायटोप्लाझम आहे, न्यूरोप्लाझम, सॉरी, दॅट इज द न्यूरोप्लाझम. काय प्रेझेंट असते ते, न्यूरो प्लाझम. प्लाझम म्हणजे फ्लुइड, न्यूरॉनच्या सेल मध्ये प्रेझेंट आहे म्हणून त्याला म्हणले न्यूरोप्लाझम, ओके. त्याच्यामध्ये नील्स ग्रॅन्युल्स असतात, बऱ्याच गोष्टी त्यामध्ये प्रेझेंट असणार आहे, ठीक आहे. एवढं स्ट्रक्चर तुम्हाला माहित पाहिजे बेसिकली, ठीक आहे. पुढे बघा मध्ये काय म्हणलंय, न्यूरोप्लाझम, अ क्लिअर फिल्म ऑफ द सायटोप्लाझम सराउंड द न्यूक्लियस अराउंड विच देर आर न्यूक्लियर फायबर्स असतात. त्यासोबत काय प्रेझेंट असतं, देर इज अ प्रेझेंट ऑफ द नील्स ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात, आणि अदर सेल ऑर्गॅनिल सुद्धा त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. आणि इथे बघा जे नील्स ग्रॅन्युल्स जे असतात ना, व्हॉट आर द नील्स ग्रॅन्युल्स, दे आर द राइबोप्रोटीन कंपोनंट्स. ते नील्स ग्रॅन्युल्स काय, दे आर कॉल्ड एज द राइबोप्रोटीन कंपोनंट्स. तर तुम्हाला आलं नोट करायचं असेल तर नील्स ग्रॅन्युल्स आर द राइबोप्रोटीन कंपोनंट, लक्षात ठेवायचं. नील्स ग्रॅन्युल्स आर द राइबोप्रोटीन कंपोनंट्स, ठीक आहे. They play an important role in a synthesis of enzyme. मग आता नील्स ग्रॅन्युल्स नेमकं काय, राइबोप्रोटीन म्हणले, ओके. राइबोझोम आहे सोबत प्रोटीन आहे, म्हणजे हे काहीतरी तयार करायला, मग ते काय तयार करतात, एन्झाईम तयार करतात, ठीक आहे. सिंथेसाइजेस ऑफ द एन्झाईम अँड विच आर रिक्वायर्ड फॉर द फॉर्मेशन ऑफ द न्यूरोट्रान्समीटर. बघा हे खूप महत्वाचं आहे. आतापर्यंत आपल्याला माहित होतं न्यूरोट्रान्समीटर काय आहे, एखादं केमिकल कंपाऊंड्स असतात त्यांचा वापर केमिकल सिग्नलिंग साठी केला जातो, ठीक आहे. 2 प्रकारची सिग्नलिंग असते अॅनिमल्स मध्ये, तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय. पण त्यासोबत जे इलेक्ट्रिकल सिग्नलिंग असते ना, दॅट इलेक्ट्रिकल सिग्नलिंग इज ऑल्सो कॅरीड आउट थ्रू द केमिकल सिग्नलिंग. जो 2 सिनॅप्सिस, एक सिनॅप्सिस जो प्रेझेंट असतो, एक न्यूरॉन दुसरा न्यूरॉन, यांच्यामध्ये थोडासा गॅप प्रेझेंट असतो ना, त्या गॅप मधून कोणतं सिग्नल जाते, केमिकल सिग्नल जात राहते. मग ते केमिकल सिग्नल जाण्यासाठी गरजेचं काय, न्यूरोट्रान्समीटर. न्यूरोट्रान्समीटर कोण तयार करते, नील्स ग्रॅन्युल्स. का, कारण की ते राइबोप्रोटीन आहे, समजले, ओके.
that riboprotein component, they play an important role in the synthesis of the enzyme required for the formation of the neurotransmitter, and the neurofibrils plays an important role in the transmission of the nerve impulse. बघा इथे दोन गोष्टी आहेत. रायबोप्रोटीनचं लक्षात ठेवा तुम्ही, निसल्स ग्रॅन्युल, आणि दुसरं कोणतं आहे, दॅट इज द न्यूरोफायबर. दॅट न्यूरोफायबर इज यूज्ड टू ट्रान्समिट द इन्फॉर्मेशन. ओके, ट्रान्समिशन ऑफ द नर्व इम्पल्स. ओके, हे थोडंसं डीप मध्ये हे नोट्स तुम्हाला बनवायचे. कोणते, निसल्स ग्रॅन्युलचं, त्यानंतर यांचे पॉईंट मध्ये चेक कराल. ओके, ते दोन पॉईंट लक्षात ठेवा. पुढे आहे डेंड्रॉन्स. काय आहे डेंड्रॉन्स? Finger like projection. Dendrons are many small conical processes arises from the cyton. जे cyton साठी आपण असं काढलं होतं ना, इथून असं finger like, they are called as the some conical cone like structures arises from the cyton. These are highly branched into the fine dendrites. Fine म्हणजे खूपच लहान लहान fine dendrites. Nissal's granules and neurofibrils both can be seen at the base of the dendrons. Okay, ह्याचा meaning काय आहे? At the base of the dendron म्हणजे काय? What is the, okay, बघा डेंड्रॉन जे आहे जिथून ओपनिंग झाली ना बघा, हे याला म्हणायचं बेस ऑफ द डेंड्रॉन. ओके, किंवा आपण म्हणून याचं बेस इथं पण सुरू होते. सिंपली या बेसला काय होणार आहे, ते जमा होणार आहे. कोण? निसल्स ग्रॅन्युल्स, आणि दुसरं कोण आहे, न्यूरोफायब्रिल्स. ओके, वाटलं की तुम्ही लिहितोय निसल्स ग्रॅन्युल. हे काय आहे, दे आर कॉल्ड एज रायबोप्रोटीन ना. रायबोप्रोटीन म्हणजे हे काहीतरी एन्झाइम सिंथेसिस करण्यासाठी हेल्प करतात. हेल्प टू सिंथेसिस एन्झाइम. आणि हे एन्झाइम काय तयार करण्यासाठी काम करते? दॅट एन्झाइम हेल्प्स टू फॉर्मेशन ऑफ द न्यूरोट्रान्समीटर. हे जो एन्झाइम आहे न्यूरोट्रान्समीटर बनवण्यासाठी काम करतो. न्यूरोट्रान्समीटरचं काय काम असतं ना, केमिकल सिग्नलिंग जे असते ना त्याच्यामध्ये काम करतो. जसं की ऍसिटिल कोलिन, गाबा, ओके, डोपामाइन, हे सगळे गोष्टी काय, दे आर कॉल्ड ॲज द न्यूरोट्रान्समीटर. आणि हे जे ग्रॅन्युल्स असतात ना, दे आर प्रेझेंट ॲट द बेस ऑफ डेंड्राइट्स. ओके ना. आणि त्यासोबतच आपण जे न्यूरोफायब्रिल्स बघलो ना, दे आर कॉल्ड ॲज द न्यूरोफायब्रिल्स. They are helps to transmit nerve impulse. ओके ना, काय ट्रान्समिट करतात? nerve impulse. कोणाचं काय चाललंय काम माहिती आहे ना? ओके, डेंड्राइट्स कसे असतात? दे आर व्हेरी फाईन. डेंड्राइट्स फाईन आहे. फाईन म्हणजे लहान लहान. अजून ब्रँच्ड आहे का? बरोबर आहे ना, दे हायली ब्रँच्ड. कोण? डेंड्राइट्स. अजून पुढे काय काय काम असणार आहे काय नाही ते आपण बघणार आहोत. एक एक जर आपण वाक्य बघलं ना, खूप महत्वाचं आहे. पुढे आता या ठिकाणी जे डेंड्राइट्स आहे, दे ट्रान्समिट द मेसेज टुवर्ड्स द सायटॉन. ठीक आहे, आता जे फिंगर आहे माझा, हा फिंगर आहे, तुम्ही सांगते हात आहे माझा, हाताचा रिजन इथं जर मी टच केलं, ही इन्फॉर्मेशन इथं चालली ना. म्हणजे हे जे डेंड्राइट्स आहे, डेंड्राइट्स आर हेल्प्स टू ट्रान्समिट द इन्फॉर्मेशन टुवर्ड्स द सायटॉन. बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी सुद्धा नर्व सेल्स मधले जे डेंड्राइट्स असतात, ते ट्रान्समिट द इन्फॉर्मेशन टुवर्ड्स द सायटॉन. सायटॉन मधून एक्झॉन, एक्झॉन मधून पुढे डेंड्राइट, पुढे सायटॉन, असं करत 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 पुढे जाणार आहे ते आपल्या सीएनएस मध्ये. ओके, डन. त्यानंतरचा आहे एक्झॉन. एक्झॉन काय एक सिंगल एकटाच आहे. ओके, बरं, बायपोलर पण असतात, ते आपण पुढे बघूयात. एक्झॉन इज अ सिंगल लॉंग, एकदम लांब असं होतं बघा. ओके, लॉंग अँड द सायटॉन ऑफ द एक्झॉन दॅट इज अ हिलॉक. ओके, हिलॉक म्हणजे ज्या ठिकाणी सायटॉन आणि एक्झॉन जोडलेले असतात ना, म्हणजे कोणतं रिजन बघा लक्षात. हे रिजन या ठिकाणी जोडून आहेत ना, दे आर कॉल्ड ॲज अ हिलॉक. ज्या ठिकाणी सायटॉन आणि कोण जोडलेले आहेत, एक्झॉन जोडले आहेत, दॅट रिजन इज कॉल्ड ॲज अ, म्हणजे तेवढ्या कशाला आपलं डोकं आहे, आपलं धड आहे, बॉडी, हे जोडण्याचं काम कोण करते? मान. तसंच या ठिकाणी याची सायटॉन आहे, याचा एक्झॉन आहे, या जोडण्याचं काम कोण करते? लॉक करायला ना, लक्षात ठेवायचं. एक्झॉन लॉंग आहे ना. एक्झॉन इज अ सिंगल लॉंग युजली अनब्रँच्ड. बघा, युजली म्हणले म्हणजे याचे अनेक ब्रँच असतात, तो अलग पार्ट आहे. दे आर युजली अनब्रँच्ड प्रोसेस अरायझिंग फ्रॉम द सायटॉन ऑफ द एक्झॉन हिलॉक अँड इट कन्सिस्ट ऑफ द बंडल ऑफ न्यूरोफायबर्स. आता त्याला एवढं लॉंग बनायचं आहे, लांब आहे, मग त्याच्यामध्ये एकच न्यूरोफायबर चालेल का? नाही, इट
इट कन्सिस्ट ऑफ द बंडल ऑफ न्यूरो फायबर्स. ओके, आणि त्याचसोबत निसल्स ग्रॅन्युल्स आर अब्सेंट. अतिशय महत्वाचं आहे, ह्याच्यामध्ये कोण अब्सेंट आहे? निसल्स ग्रॅन्युल्स अब्सेंट असतात. जे रायबोप्रोटीन असतात त्यांना काही तिथं केमिकल तयार करायचंय का? नाही, त्यांना फक्त इलेक्ट्रिक इम्पल्स पास करायचंय. तिथे केमिकल इम्पल्स करायची गरज आहे का? नाही. पण डेंड्राइटच्या बेस रिजनला कोण प्रेझेंट असतात? निसल्स ग्रॅन्युल्स ॲज वेल ॲज न्यूरोफायबर्स. बस ओनली न्यूरोफायबर्स आर प्रेझेंट इन द एक्झॉन रिजन. आठच करून ठेवायचं. एक्झॉन रिजन जो असतो ना त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त कोण असते? न्यूरो. एक असतो का? नाही, अनेक असतात. ओके, nisal granule, and terminally the axon gives out the branches and are called as the telodendrons. पण डेंड्रॉन सारखेच दिसाले पण टेल ला आहेत, म्हणजे खालच्या रिजनला आहेत. ओके, एंड रिजनला आहेत, म्हणून त्याला काय नाव पडले? दे आर कॉल्ड एज द टेलोडेंड्रॉन्स. तुम्ही बघा बरं इथं आहे का टेलोडेंड्रॉन्स हा शब्द? इथं नाही, आपल्याला लिहायचं. एक्झॉन संपला, इथं बी ब्रांचेस आहेत ना, मग याला काय म्हणायचं? दे आर कॉल्ड एज द टेलोडेंड्रॉन्स. तुम्ही म्हणू टेलोडेंड्रॉन्स का म्हणतात? आणि जे वर आहेत ना त्याला डेंड्रॉन्स म्हणलोय, जे एंड पॉइंटला आहे त्याला काय म्हणतात? दे आर कॉल्ड एज द टेलोडेंड्रॉन्स. टेलोडेंड्रॉन्स जे काय आहे समजलं? टेलोडेंड्रॉन्स सगळ्यात खाली, हे डेंड्राइट्स सगळ्यात वर, त्याच्यानंतर सायटॉन सेलची बॉडी, त्यानंतर एक्झॉन. एक्झॉन आणि सायटॉन जोडलेले असतात टीलॉकला. ओके, एवढे पॉईंट तुम्हाला आलेले आहेत लक्षात. पुढचा पॉईंट बघा. द एक्झॉन कॅरी द मेसेजेस अवे फ्रॉम द सायटॉन. हो, तुम्हाला माहिती आहे का? दोन गोष्टी आहेत इथं सांगतो. डेंड्राइट आहे, सायटॉन आहे, आणि दुसरा कोण आहे? टिलोसाइट, टिलोडेंड्राइट. इन्फॉर्मेशन आली, कलेक्ट कोण केले? डेंड्राइट्स. इथून कुठे गेली? सायटॉन कुठे गेली? समजलं? ओके, इन्फॉर्मेशन डेंड्राइट कलेक्ट करतोय, इन्फॉर्मेशन कलेक्ट करतोय. हे कुठे पास होते? सायटॉन. आणि सायटॉन कुठे जाते? टिलोडेंड्राइट. मग तुम्हाला प्रश्न पडतो, आता टिलोडेंड्राइट पासून कुठे जातो? परत ते जाते पुढच्या डेंड्राइट्स. ओके, डेंड्राइट पासून मग परत कुठे जाते? सायटॉन पासून. मग परत कुठे जाते? टिलोडेंड्राइट. मग परत कुठे जाते? सेम, आणि शेवटी जाते आपल्या ब्रेन. समजा हे असं पूर्ण नेटवर्क आहे अशा पद्धतीचं. आणि याच्यातूनच काय होते? ब्रेन मध्ये ती प्रोसेसिंग होते आणि त्याच्यावर जे रिॲक्ट करायला पाहिजे ते मोटार नर्वला सांगितलं जातं आणि पुन्हा ते रिॲक्ट. बघा किती फास्ट होत असं, फ्रॅक्शन ऑफ मिली सेकंड मध्ये होणार आहेत त्या गोष्टी. ठीक आहे, नर्व इम्पल्स खूप फास्ट असतात. पुढे the axons carry the messages away from the cyton. The axon may given out the lateral branches called as the collateral. Lateral branches असतात तेवढ्या. The terminal branches attached to the muscles. खूप महत्त्वाचं आहे, त्याचे जे शेवटचे आपण टिलोडेंड्राइट्स बघले त्याचे जे टर्मिनल ब्रांचेस असतात ना ते कोणाला अटॅच असतात? का असतील मसलला अटॅच? कारण की आता मला पोळाले मसल तर उचलणार आहे ना माझा हात. समजाले ना, मी एखाद्या गरम पाण्यामध्ये हात बुडवलाय, माझी सगळी, अरे हा मला माझ्या ब्रेनला समजलं की पाणी खूप गरम आहे, मग ब्रेन इन्फॉर्मेशन मोटार नर्वला सांगेल की हात काढून घे. हात काढून घ्यायचं काम कोणाचं आहे? मसलचं आहे ना. ते जे नर्व आहे ते कोणाला जॉईन असायला पाहिजे? मग ते मसलला इन्फॉर्मेशन देते, मग मसल काय करते? उचलून घेते. आता त्याची पण खूप भारी कहाणी आहे. कॅल्शियम सिक्रेट होते, ते आपण नीटच्या बॅचमध्ये एकदा बघितलं होतं, मी सांगितलं होतं, खूप भारी येते. ठीक, मसल कसं वर्क करते, त्याच्यामध्ये मायोसिन, ॲक्टिन, फिलामेंट असतात, कॅल्शियम असते, ट्रोपोमायोसिन असते. ते स्ट्रक्चर आपलं का सापासारखं असतं. ओके, ते खूप भारी होतं, ते बघूया नंतर याच्यात जर आलं तर. ठीक आहे, द टर्मिनल ब्रांचेस अटॅच टू द मसल. ओके, त्यासोबत कोणाला असतात? ग्लँड. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही स्वतः ग्लँडला कसं सलायव्हरी ग्लँड माहिती आहे, एकदम मम्मीने आपल्या स्वयंपाक मनासारखा केला किंवा हॉटेलला गेले आपल्या, ठीक आहे, वृंदावनला गेले आपण आणि आपल्याला स्मेल आली, डायरेक्टली सलायव्हा काय होतं? तयार होतं. कसं? कारण की जे आपले ऑल्फॅक्टरी लोब्स आहेत दे आर सेन्सरी टू दॅट स्मेल. मग ते इन्फॉर्मेशन गेली आणि तिथून रिॲक्ट आलं की आता काही असो मस्तपैकी जेवायला भेटणार आहे, सलायव्हा तयार करा. मग इन्फॉर्मेशन कुठे गेली? ग्लँड्सला. मसलला पण चालली, ग्लँड्सला पण चालली, सोबत स्किनला, त्यासोबत टिलोडेंड्राइट्सला ऑफ द अनदर न्यूरॉन. अँड द इंटरकनेक्शन बिटवीन टू न्यूरॉन्स अतिशय महत्वाचं. आता दोन न्यूरॉन्स मला जोडायचे. द इंटरकनेक्शन ऑफ द टू न्यूरॉन्स विथ द मोटर ऑर्गन इज कॉल्ड एज द सिनॅप्स. ओके, आता हे दोन आहेत ना सिंपली यांना जोडायचं. यांच्यामध्ये काय असायला पाहिजे? थोडा गॅप असतो, त्यालाच काय म्हणतात? इंटरकनेक्शन बिटवीन द टू न्यूरॉन्स कॉल्ड एज द सिनॅप्स. ओके, स्नॅप म्हणू नका. इट इज usually exodendronic or maybe the exonic, exosomatic or the dendrodendronic. किती छान शब्द आहे, पण काहीच आवड नाही बघा. एक्झो म्हणजे
एक्झो म्हणजे ते एक्झाईन है ना, एक्झो त्याला आपण काय म्हणतात एक्झोनाईन. ओके. दुसरा डेंड्रॉइड, एकाचं एक्झोनाईन दुसऱ्याचं डेंड्रॉइड, ह्या दोघांमधलं. दुसरं मे बी एक्झो एक्झोनिक, दोघांचं पण एक्झॉन एक्झॉन. ओके. त्यानंतर एकाचा एक्झॉन एकाची सेल, सोमा म्हणजे सेल, आणि डेंड्रोडेंड्रॉइड म्हणजे दोन डेंड्रॉइडच्या मधलं. झालं 4 प्रकार. एक्झोडेंड्रॉइड बी दॅट ऑल्सो एक्झो एक्झोनिक, एक्झोसोमॅटिक किंवा डेंड्रोडेंड्रॉइड. याला एक्झोडेंड्रॉनिकला काय म्हणतात म्हणजे दोघांपैकी एक, त्या दोघांपैकी एक. लक्षात ठेवा, लिहिणं तरी चालते पेपरमध्ये, तेवढं टेन्शन घ्यायचं नाही. एखादा पॉईंट स्किप केला पण माहित पाहिजे सीईटी किंवा नीटसाठी की बाबा हा एक्झो एक्झोनिक काय असते, एक्झोडेंड्रोनिक काय असते. मग तुम्ही शब्द बोला की तुम्हाला आठवतं. एक्झॉन समजलं, डेंड्रॉन समजलं, या दोघांमधला गॅप समजून जाते. ठीक आहे, त्यात काही अवघड नाही. पुढे बघा. द सायटॉन्स आर जनरली फाउंड इनसाइड द ब्रेन. सायटॉन्स आर जनरली फाउंड इनसाइड अ ब्रेन. त्यासोबतच स्पायनल कॉर्ड म्हणजेच कोण, ब्रेन आलं, स्पायनल कॉर्ड आलं, म्हणजेच काय आलं सीएनएस म्हणजे सेंट्रल नर्व सिस्टीम. या दोघांमध्ये ते आलं. ठीक आहे. अँड इन द गॅंग्लिया, कोणामध्ये प्रेझेंट असते, एक ब्रेन, स्पायनल कॉर्ड अँड द गॅंग्लिया. काय म्हणतात गॅंग्लिया काय आहे, आपण काल बघलं ना, ग्रुप ऑफ नर्व सेल्स कॉल्ड एज द गॅंग्लिया. प्लॅनेरिया पासून सुरुवात झाली, म्हणजे ब्रेन सारखंच काम करते पण ब्रेन नसते. समजलं, इन्व्हर्टेड यू शेप आहे प्लॅनेरिया मध्ये, आपण ते बघितलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे या तिघांमध्ये कोण आढळते, सायटॉन्स आर जनरली फाउंड. सायटॉन्स म्हणजे न्यूरॉनची सेलची बॉडी मोठी असते. सायटॉन इज जनरली फाउंड इन द ब्रेन, स्पायनल कॉर्ड अँड द गॅंग्लिया. अ स्मॉल ग्रुप ऑफ अ सेल बॉडीज, बघा छोटे छोटे स्मॉल ग्रुप ऑफ अ सेल बॉडीज इनसाइड अ व्हाइट मॅटर ऑफ द ब्रेन आर कॉल्ड एज द बेसल न्यूक्लिया. बघा जे ब्रेनचं स्ट्रक्चर आहे, त्या ब्रेन इज मेड बाय द 2 मॅटर्स, ग्रे मॅटर अँड द व्हाइट मॅटर. जर व्हाइट मॅटर मध्ये छोटे छोटे ग्रुप ऑफ सेल बॉडीज असतील इनसाइड द व्हाइट मॅटर, दे आर कॉल्ड एज द बेसल nuclei. त्याला काय म्हणतात, बेसल न्यूक्लियाय. and a bundle of axons called as the nerve may be covered only by the neurolemma in the non-medullated nerve, while in the medullated nerves it is covered both by the medullary sheath on the outside by the neurolemma. सांगतो मी तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं. काय म्हणले, a bundle of axons, माहिती आहे मी तुम्हाला सांगितलं बंडल ऑफ एक्झॉन काय असते, दे आर कॉल्ड एज द nerve. it may be covered only by न्यूरोलेमा. आता नर्वच्या वरची कवरिंग कोणती असते, न्यूरोलेमा. नर्वच्या वरची कवरिंग कोणती असते, न्यूरोलेमा. जर कवरिंग नसेल तर नॉन मेड्युलेटेड नर्व्स, कवरिंग असेल तर न्यूरोलेमा, जर कवरिंग नसेल तर नॉन मेड्युलेटेड नर्व्स. while in the medullated nerves, आता non medullated सोडा, medullated nerve it is covered both by the medullary sheath and on the outside by the neurolemma. म्हणजे जे medullated nerve असतात त्यांच्यामध्ये दोन्ही पण असते, नॉन मेड्युलेटेड मध्ये काहीच नसते. आणि त्यासोबतच न्यूरोलेमा कोणावर प्रेझेंट असतो, एक्झामच्या आउटर करिअरवर प्रेझेंट असतो. लक्षात नसेल तर काही नाही, फक्त तुम्हाला पेपरमध्ये आलं पाहिजे बाबा मेडुलरी शीट कोणावर प्रेझेंट असते. ठीक आहे, येईल जाईल मला. आता कंडक्शन म्हणजे घेऊन जाणे. कंडक्शन ऑफ इम्पल्सेस बाय द मेडुलेटेड नर्व इज द 50 टाइम्स फास्टर दॅन द नॉन मेडुलेटेड नर्व. हे स्टेटमेंट लक्षात ठेवायचं. बघा मेडुलेटेड नर्व आणि नॉन मेडुलेटेड नर्व यामधला फरक, जे मेडुलेटेड नर्व असतात ना त्याच्यावर शीट प्रेझेंट असते आणि ह्याच्यातून खूप फास्ट मध्ये इन्फॉर्मेशन जाते, 50 पटीने जास्त, म्हणजे 50 टाइम्स मोर दॅन द non-medulated nerve. And the connective tissue covering around the nerve fascicle is called as the endoneuralium. ओके, लक्षात ठेवा कशावर आहे, नर्व फॅसिकल. ओके, नर्व सेल्स मध्ये नर्व फायबर असतात, त्याला एकाला आपण नर्व फॅसिकल म्हणूया. त्याच्या कव्हरिंग वर काय प्रेझेंट असतं, एंडोन्यूरलियम. याच्या डायग्राम आहेत मी दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, ओके. मग आता मला सांगा सगळ्यात फास्ट कोण, नॉन मेडुलेटेड की मेडुलेटेड? मेडुलेटेड. किती पटीने जास्त आहे, 50 कंडक्शन. ओके, few nerve fasciculi with the endoneurium, मी याच्या डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवतो, are surrounded by the connective tissue called as the periosteum and still large bundle of the nerve covered on the outside by the epithelium. जाऊ ते सगळं तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवतो, म्हणजे पार्ट आहे. blood is supplied all the nerve to provide the. तुमचा प्रश्न पडते एखाद्या लेकराला, सर हे नर्व असतात ना यांना ब्लड सप्लाय असते का? असते ना, त्याचं असणार आहे. बघा का, कारण ऑक्सिजन लागणार आहे, त्याला न्यूट्रिएंट्स लागणार आहे. त्यासोबत काय करणार प्रश्न पडते, सर आता हे जे बोन्स असतात ना, बोनला पण ब्लडचा सप्लाय असते का? असते. ब्लडला पण काय असणार आहे, फक्त 2 पार्ट आहेत जिथे ब्लडचा सप्लाय नसणार आहे. एक म्हणजे फक्त 3 म्हणता येईल, एक केस आपले, दुसरं कॉर्निया माहिती ना डोळ्याला, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली नेल्स.
असं नाही की न का आपलं रक्त आलं तसं असते का नाही, पण त्याच्या बेसल रिजनला ते असणार आहे. ठीक आहे. आता हा जेवढा पार्ट होता याच्यामध्ये मी बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्यात. आता याच्यानंतरचा जो पार्ट असणार आहे तो म्हणजे टाइप्स ऑफ न्यूरोग्लियल सेल्स आणि त्यांचे फंक्शन, आणि त्यानंतर आपल्याला न्यूरोग्लियल सेल्स बघायचे, त्याचं सिनॅप्सिस काय ते बघूया. ठीक आहे. तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आता रीड करायचं.